महाशिवरात्रीनिमित्त भव्य मोफत रोग निदान शिबिर संपन्न। दिनांक 8 मार्च रोजी सकोजी नगर शिवनगर मित्रमंडळाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त भव्य मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। या शिबिराचे आयोजक संतोष ठाकूर, डॉक्टर राम निळे पाटील व सखोजी नगर शिवनगर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते। नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर शीतल दत्तात्रय कुरुंदकर। मी मराठवाडा वुमन्स हॉस्पिटल इथे काम करते। आज महिला दिनानिमित्त व महाशिवरात्रीनिमित्त मोफत आरोग्य रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे व त्याचा लाभ बऱ्याच रुग्णांनी घेतला आहे। त्याबद्दल मी आणि हे जे शिबिर आहे संतोष ठाकूर व डॉक्टर राम निळे पाटील यांनी आयोजित केले आहे। त्यानिमित्त त्यांनी मला इथे बोलवले, त्यानिमित्त मी त्यांचे आभार मानते। धन्यवाद। छाती दमा विकार रोग तज्ञ आज महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आज 4थं वर्ष चालू आहे इथे सकोजी नगर। यावर्षी मोफत रोगनिदान शिबिर व मोफत उपचार या दरवर्षी कॅम्प शिबिर आयोजित करतात, त्यासाठी मी आलेलो आहे आणि भरपूर लोकांनी शिबिराचा लाभ घेतलेला आहे। मला बोलवल्याबद्दल सकोजी मित्रमंडळ, श्री संतोष ठाकूर व डॉक्टर राम निळे पाटील हे आयोजक आहेत, यांचे मी धन्यवाद करतो। बळीराम राठोड, दंतरोग तज्ञ। आज आपल्या इथे सकोजी नगरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त मोफत दंतरोग तपासणी व प्रत्येक वेळेस दरवर्षीप्रमाणे इथे दंतरोग तपासणीचे आयोजन केलेले असते। तरी डॉक्टर राम सर पण आहेत इथे, सगळेजणांचा उपस्थितीमध्ये मंगलभाई वगैरे सगळेजण आहेत इथे। तर आम्ही इथे हजारोच्या संख्येने इथे मोफत तपासणी देत असतो पेशंटला, गोळ्या औषध वगैरे जे आपण ओरल मौखिक आरोग्यासाठी जे आपल्याला ट्रीटमेंट करावं लागते आणि ह्याच काळात नाही तर येणाऱ्या काळांमध्ये पण त्याच्यावरती आपल्याला काय नियंत्रण ठेवण्यात येणार आहेत ते आपण सगळं काय ट्रीटमेंट देत असतो इथे। आणि आवर्जून लोकांना हेच सांगायचं माझा प्रयत्न आहे, जिथे मोफत दंतरोग तपासणीच नाही, डोळ्यांची असो या जनरल मेडिसिनची असो की कोणतीही तपासणी असो, तिथे येणं प्रत्येक गरजू लोकांनी तिथं जाऊन लाभ घेतला पाहिजे आणि येणं आमच्यासारख्या डॉक्टरांना सेवा केलीचा आहे ना सन्मान देऊन आणि आम्हाला थोडासा एक प्रतिसाद भेटला पाहिजे, तेवढीच माझी। नमस्कार, मी डॉक्टर संजय मुंडे। आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज आम्हाला इथे आमचे सहकारी डॉक्टर निळे साहेब यांच्यामुळे एवढ्या पेशंटची सेवा करण्याचा अनुभव भेटला, आम्हाला सेवा करण्याचे प्राधान्य भेटलं, सेवा करण्यास भेटली, यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत। त्यांनी अशीच सेवा याच्या पुढे पण करत राहावं आणि आम्हाला पण बोलवावं की आमच्याकडून सेवा होईल सगळ्यांची। मंगलभाई ठाकूर यांचे स्पेशल आभार आहेत की आम्हाला या ठिकाणी बोलवलं आहे, आमचे साहेब त्यांनी बोलवलं आहे की यांचे आम्ही भरपूर आभारी आहेत। यांच्यामुळे आम्हाला एवढ्या रुग्णांची सेवा करण्याचा हे भेटलं। मी सकोजी नगरला 4-2 माणसं जमा करून या भंडाऱ्याची सुरुवात केली हो। तेव्हापासून भंडाऱ्याची सुरुवात केल्याच्यानंतर हजारो संख्येनं इथं संख्येचं लाभ व्हायलं आणि हजारो संख्या आहे की नाही, दाना अनुदानाला त्याचं काही गणित नाही की बाई काय द्यावं आणि काय हे करावं। तर आज 4,000-5,000 पब्लिकला शिवरात्रीला आपण भंडाऱ्याचा कार्यक्रम वर्षाला वर्ष नियोजन ठेवतात। आज 10-12 वर्ष होतात यांचं भंडारा लाभ लोकांना देतात। 8 मार्च महाशिवरात्रीनिमित्त आमच्या सकोजी नगर आणि शिवनगर या शिवावर वसलेले महादेवाचं मंदिर या ठिकाणी आज जवळपास मंदिराला 25 ते 30 वर्ष झाली स्थापन होऊन आणि या मंदिरावर दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि आज अखंड 4 वर्ष झाली आम्ही जे आरोग्य शिबिर राबवत आहोत, या आरोग्य शिबिरासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद भेटत आहे। या शिबिरासाठी झटणारे आमचे सकोजी नगरमधील आणि शिवनगरमधील सर्व कार्यकर्ते आणि सर्व ज्येष्ठ मंडळी, यामध्ये आमचे मंगलसिंग काका, संतोष ठाकूर, निळे सर आणि नारायण मामा असे असंख्य लोक आहेत ज्यांच्या कार्यातून, माधव मामा असे असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांच्या दिवसरात्र झटण्यातून हा कार्यक्रम यशस्वी होतो आणि या कार्यक्रमाला आमच्या भागातील सर्व नगरातील लोकांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद असतो आणि जवळपास या भंडाऱ्यामध्ये 5,000 ते 10,000 अशी लोकसंख्या असते। यामुळं या कार्यक्रमाचा सर्वांनी उद्या मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाप्रसादाचं आयोजन
या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा. आणि आज महाशिबिर जे चालू आहे ते चालू आहे, त्या शिबिरातसुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि ही सेवा नियमित दरवर्षी अशाच प्रकारे चालू राहणार आहे. सर्व रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि आमच्या हातातून असं सत्कार्य लाभावं असं मी महादेवचरणी प्रार्थना करतो आणि माझे या ठिकाणी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.